ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस। 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याच्या सूचना। बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त। उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार। सध्या शिंदेंसह उद्धव ठाकरेंकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा। षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप। ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स घटले, तर गद्दारी करू नका कमेंट्सचा वर्षाव। बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवणार। शिवसेनेच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती। सर्व खासदार आज मध्यरात्री मुंबईत येणार। गृह विभागाकडून Y+ सुरक्षाही दिली जाणार। बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ। पुण्यामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। भाऊसाहेब वागचौरेंच्या निवासस्थानी देखील पोलिसांची तैनाती। बंडखोरांवर टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हासडल्या। राऊतांच्या शिव्यांवर शिंदेच्या शिवसेनेचा संताप। शिंदेच्या सेनेसह भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना जशास तसं उत्तर। पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यामध्ये तुडवा, बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही, धडा शिकून तुरुंगामध्ये जाऊ। संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले। यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं धोंडी आंदोलन। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट। गेट उघडून कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश। वाशिम जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये 3 घरं जळाली। एकाच परिवारातील 5 जण जखमी। रिसोड तालुक्यामधल्या वाघी खुर्द इथली घटना।